नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या दिवसभरातील शेतकरी बांधवांसाठीच्या महत्त्वाच्या ताज्या घडामोडी. सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेत मोठे महत्त्वाचे निर्णय. शेतकरी आत्महत्यात वाढ, मदतही नाही, मदत पुनर्वसन मंत्र्यांची विधानसभेत कबुली. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना नियमानुसार आर्थिक मदत केली जात असल्याची कबुली मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी आज विधानसभेमध्ये लेखी उत्तर दिली. त्यामुळे सरकारची या ठिकाणी गोची झाल्याचं समजलं. PM नमो किसानमधून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी देखील शेतकऱ्यांना मागणी होत आहे. तेव्हा सरकार यावरती ठोस निर्णय घेईल असे सांगण्यात आले आहे. केंद्राकडून अनुदान हिस्सा मिळण्याचा मार्ग मोकळा, अट पूर्ण केल्याने थकीत अनुदान मिळणार. शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाकडे अडकून पडलेले अनुदान मार्च एंड पूर्वी मिळण्यासाठी कृषी विभागाने केलेल्या नियोजनाला यश मिळण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. केंद्राचा चौथा हप्ता मिळण्यासाठी देशात सध्या केवळ राज्याचा कृषी विभाग पात्र ठरल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. राज्यातील शेतकऱ्यांना 60% तर राज्याचा हिस्सा 40% अशी मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे. लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही मदत दिली जाईल असं देवेंद्र फडणवीस यांनी कालच म्हटलं आहे. जिल्ह्यातील 146 किलोमीटर पानंद रस्ते झाले मोकळे. शेतकऱ्यांना झाला याचा तुफान फायदा. शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यासाठी रस्ते झाले तयार, त्यामुळे सरकारचे कौतुक. विदर्भात गारपिटीचा इशारा. आज विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, अकोला, अमरावती, बुलढाणा या भागातील बहुतांश भागात अतिमुसळधार तर पूर्व मराठवाड्याच्या काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रामध्ये मात्र उन्हाचा तडाखा वाढेल अशी शक्यता आहे. आज उद्या 2 दिवस अशा प्रकारचं हवामान महाराष्ट्राच्या पूर्व भागामध्ये राहील अशी शक्यता वर्तवली जात आहे. 1300 क्विंटल सोयाबीनच्या खोट्या नोंदी. अकोला जिल्ह्यात नाफेडच्या सोयाबीन खरेदीला फुटले पाय, पोलिसात तक्रार. यंदाच्या हंगामात नाफेड मार्फत खरेदी झालेल्या सोयाबीन खरेदीत जिल्ह्यात उद्घोळ झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. शेतकरी उत्पादक कंपनीच्या खरेदी केंद्रावरती नेमलेला व्यवस्थापक यांनी 1300 क्विंटलचा घोळ केल्याची तक्रार सध्या शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे. त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी शेतकरी बांधव करत आहेत. लवकरच यांच्यावरती कारवाई होईल असे सरकारने देखील स्पष्ट केलेले आहे. पर्यटकांच्या वर्दळीमुळे मासळीच्या दरात वाढ. पापलेट 1400 तर सुरमई 900 रुपये प्रति किलो. दर कायम राहण्याची शक्यता. कोकणातील तसेच शेतकऱ्यांना होतोय मोठा फायदा. PM किसानची लिंक डाउनलोड न करण्याचे आव्हान. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती PM किसान लिस्ट APK किंवा PM किसान APK या संदेशाची लिंक उघडता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात असलेली रक्कम गायब होत आहे अशी माहिती मिळाली असून शेतकऱ्यांनी अशा अज्ञात APK फाईल किंवा लिंक डाउनलोड करू नयेत असे आवाहन सरकारद्वारे करण्यात आले आहे. आतापर्यंत बहुतांश शेतकऱ्यांच्या लिंक हॅक झाल्या असून त्यांचे बँक खाते देखील रिकामे झाले आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी अशा लिंक कधीही ओपन करू नये असे आवाहन सध्या प्रशासनामार्फत करण्यात आलेले आहे. आंदोलक शेतकऱ्यांना बळाने हटविले. पंजाब पोलिसांकडून मोठी कारवाई. आंदोलकांची धरपकड. गेली 12 महिने चाललेलं आंदोलन सरकार आता फोडण्याच्या तयारीमध्ये आहे. फार्मर आयडीच्या नोंदणीत पुणे तिसरे. महाराष्ट्रामध्ये फार्मर आयडी साठी शेतकऱ्यांनी लावली रांग. शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी म्हणजे आता फार्मर आयडी प्रत्येक शेतकऱ्यांना काढणं अतिशय आवश्यक आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारची माहिती, पीक विमा, अनुदान, नुकसान भरपाई ही मिळणार नसल्याची माहिती सरकारने दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांनी आपला फार्मर आयडी जवळच्या EDC केंद्रात जाऊन काढावा असे आवाहन सरकारमार्फत करण्यात आले आहे. ऊसतोड कामगारांसाठी एक खिडकी योजना राबवा. उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्या बैठकीमध्ये प्रशासनाला सूचना. तेव्हा शेतकऱ्यांना ऊसतोड कामगारांना होणार याचा फायदा. रोजगार हमी योजनेच्या मजुरीत 5 वर्षात केवळ 10 ते 24 रुपयांची वाढ. रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या मजुरांच्या मजुरी दारात गेल्या 5 वर्षात कोणत्या प्रकारची वाढ झाली नाही. आता ती वाढ 10 ते 24 रुपयांची वाढ झाली आहे. वाढत्या महागाईचा दर बघता मजुरांना मिळणारी ही मजुरी परवडण्याची झाली आहे. 1 एप्रिलला मजुरीचे दर केंद्राकडून वाढवण्यात आल्याने याचा फायदा होईल. मात्र असा प्रश्न या निमित्ताने व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होत आहे.
चिखलीतील जिवंत सातबारा मोहीम राज्यभर राबविणार. महसूल विभागाचे थेट आदेश. 1 एप्रिल ते 10 मे दरम्यान महाराष्ट्रामध्ये जिवंत सातबारा मोहीम राबवणार. शालेय पोषण आहारामध्ये केळीचा पुरवठा अत्यल्प. जिल्ह्याचे मुख्य पीक केळी आहे, यामुळे याचा शालेय पोषणात आहार करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती, मात्र दर कमी होतोय. राज्यात कलिंगड 200 ते 2000 रुपये, अहिल्यानगरला 200 ते 1200 रुपये, नांदेडला 600 ते 1000 रुपये कलिंगड दर, कळमण्यामध्ये 800 ते 1500 रुपये. राज्यामध्ये सध्या शेतकऱ्यांची कलिंगड काढणी घाई सुरू झाली असून शेतकऱ्यांना देखील चांगला भाव मिळत आहे. शहर ठिकाणी कलिंगडाला 40 ते 50 रुपये किलो, तर ग्रामीण भागामध्ये 20 ते 25 रुपये किलो असा भाव मिळाल्याने शेतकरी आनंदित आहे. शेतकरी फसवणुकीवरती पणनच्या साहाय्याने मार्ग काढू. द्राक्ष उत्पादकांच्या प्रश्नांबाबत मंत्री दादा भुसे यांचे विधानसभेत आश्वासन. हवामान बदलावरती संशोधन हवे, कदमांची देखील मागणी. 6.5 लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित. निकषांची पूर्तता करून देखील 8 वर्षांपासून शेतकऱ्यांना लाभ मिळेना, त्यामुळे शेतकऱ्यांची सरकारवरती तीव्र अशी नाराजी. हापूस आंब्याच्या पेटीचा दर 6 ते 7 हजारांवरती स्थिर. यंदा 25% उत्पादन डझनला 1800 रुपये ते 2000 रुपये मिळते. भाव वाढलेले तापमान, धुके आणि ढगाळ हवामान यामुळे यावर्षी हापूस आंबा उत्पादन अतिशय कमी म्हणजे 25% होत आहे. परंतु शेतकऱ्यांना याचा कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही. आंब्याचे उत्पादन कमी झाल्याने शेतकऱ्यांना मात्र भाव तसा मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी सरकारकडे मागणी केली आहे की आम्हाला याची नुकसान भरपाई मिळावी. आता सरकार नुकसान भरपाईबाबत कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागू राहिलं आहे. राज्यात 45 नवे रोपे बांधणार. रायगड किल्ल्यावर आणखी 1 रोपवे तयार. कोल्हापूर जिल्ह्यात 3 रोपवे होणार. महाराष्ट्रात रोपवेची संख्या वाढणार, सर्वांना होणार फायदा. हिरडा झाड फळ नुकसान भरपाईच्या कक्षेत आणावे. किसान सभेची जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडे मागणी. कारण की हिरडा झाड आणि फळ नुकसान ही खूप दररोज होणारी गोष्ट आहे. हेक्टरी 8 क्विंटलला तूर घेणार. उर्वरित तूर विकायची कुठे? राष्ट्रीय किसान संस्थेच्या महासचिवांना प्रश्न. राज्यात भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ म्हणजेच तूर खरेदी करणारी संस्था यांच्या अनुसार शेतकऱ्यांना आता तूर खरेदीसाठी दारे बंद केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरातली तूर आता कुठे विकायची असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. सरकारने अजून तारीख वाढवावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. तेव्हा सरकार ही तारीख वाढवणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. फेब्रुवारीत इथेनॉल मिश्रण पोहोचले 19.7% वर्षाची सरासरी 17.98% गतवर्षींपेक्षा प्रमाणात वाढ होण्याची शक्यता. कांदा दरात क्विंटलला 950 रुपयांपर्यंत घसरण. उत्पादकांच्या कष्टाला केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाचा सुरुंग. कांदा निर्यात शुल्क रद्द करा, मुख्यमंत्र्यांना पत्र. कांदा निर्यात रद्द न केल्यामुळे शेतकऱ्यांना याचा जबरदस्त तोटा होत आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याला जवळजवळ 1000 ते 700 रुपये असा भाव मिळत आहे. वर्षभर करायची कमाई, परंतु आता मात्र शेतकऱ्यांचं पीक आल्यानंतर मात्र कांद्याला भाव घसरल्याने सध्या शेतकरी वर्ग प्रचंड नाराज आहे. तेव्हा सरकारने कांदा निर्यात रद्द करावी अशी मागणी केली आहे. शेतकऱ्यांसाठी आता एकच मोबाईल ॲप येणार. एप्रिलमध्ये पहिले व्हर्जन. सेवा सुविधा योजना या सगळ्या योजना एकाच ॲपमध्ये देण्याचा सरकारचा संकल्प. हापूसच्या 26,000 पेट्यांची विक्री आवक. कोकण हापूस पेटी 3 ते 8 हजारांना, मात्र काळ्या बाजारातून हापूस मिळतोय 2 ते 4 हजार पेटी. कळमना बाजारात तूर सोयाबीन हमीभावाच्या खाली. कलिंगडाची आवक 1100 क्विंटल. शेतकऱ्यांना तूर निघत यंदा तुरीसह देखील चांगला भाव न आल्याने शेतकरी मात्र प्रचंड हैराण आहे. कापूस, सोयाबीन, तूर हे तिन्ही पिकं सध्या डावल्याने सरकार विरोधात शेतकऱ्यांचा प्रचंड रोष सध्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतोय. ही मुख्य पिकांनाच भाव न आल्याने शेतकरी मात्र त्रस्त झाला असून शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात वाढलेल्या आहेत. गाजर, हिरव्या मिरचीची आवक वाढली. अहिल्यानगर बाजार समितीत फळांची दररोज आवक 1,500 क्विंटल पर्यंत होत आहे. उन्हाळ्यामध्ये फळांना मागणी वाढल्याने भाव देखील चांगला मिळत आहे.
नाशिकमध्ये वालपापडी घेवड्याची आवक घटल्याने दरात सुधारणा. 9 ते 14 मार्च दरम्यान चांगला भाव मिळाल्याने आगामी काळात देखील भाव चांगला मिळेल अशी शेतकऱ्यांची आशा. सोलापुरात भेंडी, दोडका, हिरव्या मिरचीच्या दरात सुधारणा. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भेंडीची, दोडक्याची आणि मिरचीची आवक कमी झाल्यामुळे भाव चांगला मिळत असल्याची माहिती. साखर हंगाम मार्च अखेर संपणार. कमी काळाप्रमाणे कारखाने आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता. केवळ 237 लाख टन उत्पादन झाल्याने सरकार देखील आहे संकटामध्ये. हळद दरात किंचित सुधारणा. बाजारात उठाव. यंदा दरात फारशी तेजी नसल्याची माहिती. सांगली, सातारा घटकातून हळदीची आवक. मात्र हळदीला मिळतोय चांगला. काही ठिकाणी 17,000, 1800 ते 21,000 अशा प्रकारचा भाव मिळतोय. राज्यातील नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांना आता आर्थिक मदत या एप्रिल एंडच्या म्हणजे 30 पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्याची हालचाल सध्या सरकारने ठेवली आहे. 30 मार्च पूर्वी त्यांना त्याचा पीक मिळून जाईल. धन्यवाद.